PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्काराने नुकताच कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रतन टाटा. रतन टाटा यांना PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्काराने नुकताच सन्मानित करण्यात आलेला आहे. तर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना प्रतिष्ठित असा PV नरसिंहराव मेमोरियल पुरस्कार जो आहे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. रतन टाटा यांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार देशाचे माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या नावाने प्रदान करण्यात येतो. नुकताच 2024मध्ये PV नरसिंहराव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना भारत सरकारकडून 2008मध्ये पद्मविभूषण आणि 2000मध्ये पद्मभूषण पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आगामी लोकसभा 2024च्या निवडणुका किती चरणांमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7. एकूण 7 चरणांमध्ये या आगामी लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याची घोषणा नुकताच इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने केलेली आहे. तर आगामी ही जी लोकसभेची निवडणूक आहे 18व्या क्रमांकाची लोकसभा निवडणूक आहे आणि या निवडणुका 7 फेजमध्ये पार पडणार आहेत. लोकसभेच्या एकूण 543 जागांकरिता या निवडणुका होणार आहेत. 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024पर्यंत या निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांचा निकाल हा 4 जून 2024 रोजी लागणार आहे. तर 18व्या लोकसभा निवडणुकांची जी टॅगलाईन आहे मतदानाचे पर्व देशाचा गर्व. पुढचा प्रश्न पाहूया. कोणते राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बाजरी बियाणे वाटप करणार आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. राजस्थान राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना मोफत बाजरी बियाणेचं वाटप जे आहे हे करण्यात येणार आहे. तर राजस्थान सरकार शेतकऱ्यांना बाजरी आणि भरड धान्यांचे मोफत बीज वाटप करणार आहे. राज्यातील बाजरी उत्पादन क्षेत्र वाढावे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे. सध्या देशातील एकूण बाजरी उत्पादनापैकी 26% उत्पादन जे आहे हे राजस्थान राज्यामध्ये होते. या संबंधित राजस्थान सरकारने 2022-23मध्ये राजस्थान बाजरी प्रोत्साहन मिशन सुरू केलं होतं आणि या मिशनचाच एक भाग म्हणून आता हे शेतकऱ्यांना बाजरीचं जे आहे बियाणे यांचं वाटप केलं जाणार आहे. तर राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत सध्या राजस्थानचे भजनलाल शर्मा आणि राजस्थानचे राज्यपाल आहेत कलराज मिश्र. पुढचा प्रश्न पाहूया. चमेली देवी जैन पुरस्कार 2024 कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रितिका चोपडा आणि ग्रीष्म कुठार या दोघांना जे आहे बी आणि सी यांना चमेली देवी जैन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. रितिका चोपडा आणि ग्रीष्म कुठार यांना. तर स्वतंत्र पत्रकार आहेत ग्रीष्मा कुठार आणि इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोपडा यांना संयुक्तरित्या वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला मीडिया पर्सनसाठीचा जो पुरस्कार आहे चमेली देवी जैन पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे. ग्रीष्मा कुठार एक स्वतंत्र मल्टीमीडिया पत्रकार आहेत ज्या की मणिपूरसारख्या संघर्षग्रस्त क्षेत्रामध्ये रिपोर्टिंगसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तसंच रितिका चोपडा जे आहेत राष्ट्रीय ब्युरोच्या प्रमुख आहेत आणि द इंडियन एक्सप्रेस दिल्लीमध्ये राष्ट्रीय शिक्षा संपादक आहेत. 2022चा जो हा पुरस्कार आहे 22मध्ये देण्यात आलेला होता धन्या राजेंद्रन यांना आणि आता यावर्षीचा या दोघांना देण्यात आलेला आहे ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोपडा यांना. पुढचा प्रश्न बघूया. प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर पहा, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक जे आहे डी, नवनीत कुमार सहगल हे जे आहेत प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. तर पूर्व IAS अधिकारी आहेत नवनीत कुमार सहगल आणि यांची नुकताच प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून जे आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. त्यांनी A. सूर्यप्रकाश यांचे स्थान घेतलेले आहे. A. सूर्यप्रकाश जे आहेत 2020मध्ये यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला होता आणि यांच्या जागेवर आता या नवनीत कुमार सहगल यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रसार भारती जे आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचं संचालन आणि देखरेख करणारी संस्था आहे आणि प्रसार भारतीची स्थापना झालेली आहे सन 1997मध्ये आणि मुख्यालय आहे प्रसार भारतीचं नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया. डायना स्मृती पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, हा जो पुरस्कार आहे डायना स्मृती पुरस्कार या पुरस्कारामध्ये 2 भारतीय व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेला आहे. एक आहे उदय भाटिया आणि मानसी गुप्ता. A आणि B या दोघांना डायना स्मृती पुरस्काराने जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे. दिल्लीचे उदय भाटिया आणि हरियाणाच्या मानसी गुप्ता यांना 14 मार्च 2024 रोजी जे आहे डायना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मानसी गुप्ता एक मानसिक स्वास्थ्य प्रचारक आहेत तर उदय भाटिया एक एक्सप्लोरर आहेत. यांच्यासह जगभरातील एकूण 20 लोकांना डायना स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये 2 भारतीय व्यक्ती आहेत उदय भाटिया आणि मानसी गुप्ता. तर हा जो पुरस्कार आहे राजकुमारी डायना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रत्येक 2 वर्षामध्ये एकदा दिला जातो. हा पुरस्कार जगभरातील असामान्य कामगिरी करणाऱ्या लोकांना मानवीय सेवेकरिता जो आहे प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A, भुवनेश्वर.
ओडिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी जे आहे देशातील पहिलं इंडोर ॲथलेटिक केंद्र जे आहे या केंद्राचं जे आहे उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंग स्टेडियममध्ये जे आहे भारतातील पहिल्या इंडोर ॲथलेटिक आणि जलीय केंद्राचे जे आहे उद्घाटन केलेलं आहे। तसेच कलिंगा स्टेडियम परिसरामध्ये स्विमिंग केंद्राचे देखील उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ऑलिम्पिक स्पर्धांच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी या केंद्रांचे जे महत्त्व आहे हे महत्त्व खूप आहे। तर चला पुढचा प्रश्न पाहूया। जम्मू काश्मीरमध्ये इतर मागासवर्गीयांचे आरक्षण वाढवून किती करण्यात आलेलं आहे? तर पहा, जम्मू काश्मीरमध्ये जे आहे इतर मागासवर्गीयांचे आरक्षण जे आहे हे वाढवून आता 8% इतकं करण्यात आलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये। तर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी जम्मू काश्मीर आरक्षण नियम 2005 सुधारणा करण्यासाठी सामाजिक कल्याण विभागाच्या प्रस्तावाला जे आहे मंजुरी दिलेली आहे। या प्रस्तावानुसार जम्मू काश्मीरमध्ये अनुसूचित जमातींना 10% आरक्षण मंजूर करण्यात आलं आहे। तर इतर मागासवर्गीयांमध्ये 15 नवीन जातींचा समावेश करण्यात आलेला आहे आणि इतर मागासवर्गीयांचं जे आरक्षण आहे हे 8% करण्यात आलेलं आहे। या अगोदर हेच प्रमाण ओबीसीचे 4% होते, एसटीचे 10% आणि एससीचे 8% इतके होते आणि आता या आरक्षणामध्ये जे आहे वाढ करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा साजरा करण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 16 सप्टेंबर। 16 सप्टेंबर हा जो दिवस आहे नुकताच राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून देशामध्ये साजरा करण्यात आलेला आहे। लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी देशभरामध्ये 16 मार्च हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। याच दिवशी भारताला पोलिओमुक्त करण्याच्या उद्देशाने सरकारने पल्स पोलिओ अभियानाची सुरुवात केली होती। सन 2014 भारताला पोलिओमुक्त देश जे आहे घोषित करण्यात आलेलं होतं। या वर्षाची राष्ट्रीय लसीकरण दिवसाची थीम होती लस सर्वांसाठी काम करते। पुढचा प्रश्न पाहूया। गायक सादी मोहम्मद यांचं नुकताच निधन झाले आहे, ते कोणत्या देशाशी संबंधित गायक होते? तर पहा, यांचं निधन झालेलं आहे सादी मोहम्मद आणि हे जे आहेत बांगलादेश या देशामधील गायक आहेत आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे। तर सादी मोहम्मद जे आहेत प्रसिद्ध रवींद्र संगीत गायक होते। रवींद्र संगीत जे आहे रवींद्रनाथ टागोर यांच्याकडून लेखन आणि संगीतबद्ध करण्यात आलेलं एक गीत आहे। वयाच्या 17व्या वर्षी जे आहे यांचं निधन झालेलं आहे। सादी मोहम्मद बांगलादेशमधील प्रसिद्ध गायक होते। तर बांगलादेश संबंधित प्रश्न आहे बांगलादेश, राजधानी आहे बांगलादेशची ढाका, चलन आहे टका, राष्ट्रपती आहेत मोहम्मद शाबुद्दीन चुप्पू आणि पंतप्रधान आहेत शेख हसीना। पुढचा प्रश्न पाहूया। कोणता देश टिकटॉक हे सोशल मीडिया ॲप्लिकेशनवर बंदी घालण्याच्या तयारीमध्ये आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अमेरिका। अमेरिका हा जो देश आहे टिकटॉक या सोशल मीडिया ॲप्लिकेशनवर आता बंदी घालणार आहे। तर अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेने टिकटॉकवरती प्रतिबंध घालण्यासाठी एक विधेयक पारित केलेलं आहे। अमेरिकेमध्ये 170 मिलियन लोक जे आहेत या ॲप्लिकेशनचा वापर करतात। राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत असल्याच्या कारणाने हे पाऊल उचलण्यात येत आहे। भारतामध्ये सन 2020 हे ॲप्लिकेशन जे आहे बंद करण्यात आलेलं होतं। तर हे ॲप्लिकेशन चीनच्या बायंटास या कंपनीकडून तयार करण्यात आलेलं आहे। सप्टेंबर 2016 जे आहे हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलं होतं। तर अमेरिकेची राजधानी आहे वॉशिंग्टन DC, चलन आहे अमेरिकन डॉलर, राष्ट्रपती आहेत जो बायडन आणि उपराष्ट्रपती आहेत कमला हॅरिस। पुढचा प्रश्न पाहूया। केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSEचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राहुल सिंग। राहुल सिंग जे आहेत केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात CBSEचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत। तर CBSEचे अध्यक्ष म्हणून राहुल सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे। या अगोदरच्या अध्यक्षा निधी छब्बर ज्या आहेत यांची नीती आयोगाच्या सल्लागारपदी जी आहे निवड करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे CBSEचं जे अध्यक्षपद रिकामं झालेलं होतं या रिकाम्या अध्यक्षपदामध्ये आता राहुल सिंग यांची निवड करण्यात आलेली आहे। राहुल सिंग जे आहेत हे बिहार केडरचे IAS अधिकारी आहेत। तर केंद्रीय शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष म्हणून आता त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। केंद्रीय शिक्षण बोर्ड जे आहे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्य करते। केंद्रीय शिक्षण बोर्ड अर्थात CBSEची स्थापना झालेली आहे 2 जुलै 1929 आणि CBSEचं मुख्यालय जे आहे ते आहे नवी दिल्ली। लमितीय 2024 संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सेशेल्स। भारत आणि सेशेल्स दरम्यान हा लमितीय जो आहे संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे। तर संयुक्त सैन्य अभ्यास लमितीय 2024चे आयोजन 18 ते 27 मार्चपर्यंत पार पडणार आहे। यावर्षीचे लमितीयचे हे 10वे संस्करण आहे। भारत आणि सेशेल्स यांच्यात सहयोग वाढीसाठी हा संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे। या सैन्य अभ्यासामध्ये भारतीय सेनेतील गोरखा रायफल्सचे 45 जवान सामील झालेले आहेत। लमितीय हा जो शब्द आहे याचा अर्थ होतो मित्रता। सेशेल्स हा जो देश आहे हिंद महासागरामध्ये असणाऱ्या 115 द्वीपसमूहांचा एक द्वीपसमूह राष्ट्र आहे।
सेशल्सची राजधानी आहे व्हिक्टोरिया, चलन आहे सेशल्स रुपया आणि राष्ट्रपती आहेत वेवेल रामकलवान. पुढचा प्रश्न पाहूया. तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा. तेलंगणाच्या या राज्यपाल होत्या तमिलिसाई सौंदरराजन आणि यांनी आपल्या राज्यपाल पदाचा जो आहे राजीनामा दिलेला आहे. तर तेलंगणाच्या राज्यपाल होत्या आणि त्याचबरोबर त्या पॉंडिचेरीच्या देखील उपराज्यपाल होत्या. तर तमिलिसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा या दोन्ही पदांचा राजीनामा दिलेला आहे. राष्ट्रपतींकडे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केलेला आहे. 8 सप्टेंबर 2019 पासून त्या ही दोन्ही पदे सांभाळत होत्या. तर तेलंगणा राज्याच्या राज्यपाल पदांचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तेलंगणा स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद आणि मुख्यमंत्री आहेत सध्या तेलंगणाचे ए रेवंत रेड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. महिला प्रीमियर लीग अर्थात WPL 2024चा किताब कोणी जिंकला आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. या संघाने महिला प्रीमियर लीगचा जो किताब आहे 2024चा हा जिंकलेला आहे. तर WPL अर्थात महिला प्रीमियर लीग अंतिम सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटलला 8 विकेटने हरवत पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने हा किताब जिंकलेला आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. अंतिम सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेली आहे सोफी मोलिन्स. RCB संघाची कप्तान होती स्मृती मंधाना. विजेता संघाला 6 करोड आणि उपविजेत्या संघाला 3 करोड रुपयांची रक्कम प्रदान करण्यात आलेली आहे. मागचा सत्र जे होतं 2023चं WPLचं यामध्ये विजेता संघ ठरला होता मुंबई इंडियन्स. WPL स्पर्धांचे हे दुसरे संस्करण होते. BCCIकडून या स्पर्धांचे संचालन हे केलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. संगीत कलानिधी पुरस्कार 2024साठी कोणाची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी TM कृष्णा. TM कृष्णा जे आहेत यांना हा संगीत कलानिधी पुरस्कार 2024 जो आहे देण्यात येणार आहे. तर संगीत अकादमीचा संगीत कलानिधी पुरस्कार 2024 प्रसिद्ध कर्नाटकी गायक आणि मॅग्सेसे पुरस्कार विजेते आहेत थोदूर मदाबुसी कृष्णा यांना दिला जाणार आहे. भारतामध्ये संगीताचे 2 प्रकार आहेत. दक्षिण भारतामध्ये जे संगीत प्रचलित आहे त्याला कर्नाटकी संगीत असं म्हटलं जातं आणि बाकी संपूर्ण भारतामध्ये जे संगीत आहे याला हिंदुस्थानी संगीत असं म्हटलं जातं. तर संगीत कलानिधी जो पुरस्कार आहे हा कर्नाटक संगीतातील पुरस्कार आहे. कर्नाटक संगीतातील ऑस्कर म्हणून देखील या पुरस्काराला संबोधले जाते. मद्रास संगीत अकादमीकडून हे पुरस्कार जे आहे प्रदान केले जातात. या अगोदर 2023चा जो संगीत कलानिधी पुरस्कार आहे बॉम्बे जयश्री यांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच RBIने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या बँकेवर 29.55 लाख रुपयांचा दंड लावलेला आहे? प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बंधन बँक. बंधन बँकेवर RBIने नुकताच 29.55 लाख रुपयांचा दंड हा ठोठावलेला आहे. तर बंधन बँक RBIने 29.55 लाख रुपयांचा जो दंड आहे हा जो दंड ठोठावण्याचं कारण म्हणजे बँकिंग नियमांच्या पालनामध्ये त्यांनी जी कसर केलेली आहे याबद्दल त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच काही सूचनांचे देखील बंधन बँकेने पालन केले नसल्याने त्यांना हा दंड ठोठावण्यात आलेला आहे. बंधन बँक स्थापना झालेली आहे बँकेची 2001मध्ये. बंधन बँकेचे मुख्यालय आहे कोलकातामध्ये. सध्या अध्यक्ष आहेत बंधन बँकेचे अनुप कुमार सिन्हा आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत चंद्रशेखर घोष. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच माजी नौदल प्रमुख यांचं निधन झालेलं आहे. तर त्यांचं नाव काय होतं? तर पहा माजी नौदल प्रमुखांचं जे आता नुकताच निधन झालेलं आहे त्यांचं नाव आहे लक्ष्मीनारायण रामदास. हे जे आहेत हे माजी नौदल प्रमुख होते आणि यांचं नुकताच निधन हे झालेलं आहे. माजी नौदल प्रमुख ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालेलं आहे. 1 डिसेंबर 1990 ते 30 सप्टेंबर 1993 दरम्यान ते भारतीय नौदलाचे प्रमुख होते. त्यांच्या सेवेकरता त्यांना परमविशिष्ट सेवा पदक, त्यानंतर अतिविशिष्ट सेवा पदक, तसेच NM विशिष्ट सेवा पदक आणि ADC जे आहे हे प्राप्त झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. व्लादिमीर पुतिन हे कितव्यांदा रशियाचे राष्ट्रपती बनले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 5व्यांदा. व्लादिमीर पुतिन जे आहेत हे 5व्यांदा जे आहेत रशियाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. तर व्लादिमीर पुतिन 5व्यांदा राष्ट्रपती पदाची निवडणूक यांनी जिंकलेली आहे. राष्ट्रपती निवडणूक 2024मध्ये त्यांना 87% मते प्राप्त झालेली आहेत. व्लादिमीर पुतिन 5व्यांदा राष्ट्रपतीपदी विराजमान झालेले आहेत. पहिल्यांदा सन 2000मध्ये ते राष्ट्रपती बनले होते. रशिया राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट उमेदवार निकोलाई खारितोनोव हे 2ऱ्या स्थानी राहिलेले आहेत. तर व्लादिस्लाव दानकोज हे जे आहेत हे 3ऱ्या स्थानी राहिले आहेत. 1700च्या दशकामधील कॅथरीन द ग्रेट यांच्यानंतर आता व्लादिमीर पुतिन हे सर्वात दीर्घकाल सेवा करणारे रशियन नेते जे आहे ठरणार आहेत. तर रशियाची राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रशियाचं रुबल. राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. पुढचा प्रश्न पाहूया.
नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बी साईराम. हे जे आहेत नुकताच नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बनलेले आहेत. तर बी साईराम नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणार आहेत. ही जी कंपनी आहे नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड ही कोल इंडिया या कंपनीची उपकंपनी आहे. बी साईराम यांना या क्षेत्रामधील 33 वर्षाचा अनुभव आहे आणि आता त्यांची जी आहे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी निवड झालेली आहे नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेडच्या. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय कंपनी नुमालीगड रिफायनरीने कोणत्या देशामध्ये आपले पहिले संपर्क कार्यालय सुरू केलेलं आहे? तर पहा, भारतीय कंपनी आहे नुमालीगड रिफायनरी आणि या कंपनीने जे आहे आपलं पहिलं जे संपर्क कार्यालय विदेशामध्ये सुरू केलेलं आहे हे सुरू केलेलं आहे बांगलादेश या देशामध्ये. तर भारतीय कंपनी नुमालीगड रिफायनरी बांगलादेशमधील ढाका येथे पहिले कार्यालय यांनी सुरू केलेलं आहे. भारत बांगलादेश मैत्री पाईपलाईन प्रकल्पाचे उद्घाटन जे आहे 18 मार्च 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्ते संयुक्तपणे करण्यात आला आहे. हा जो प्रकल्प आहे सीमापार पाईपलाईनद्वारे बांगलादेशला पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्याच्या उद्देशाने चालवला जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या राज्य सरकारने कृषक उन्नती योजना लागू केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छत्तीसगड. छत्तीसगड राज्य सरकारने जे आहे शेतकऱ्यांसाठी कृषी उन्नत योजना जी आहे ही लागू केलेली आहे. तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याच्या उद्देशाने कृषी विकास योजना सुरू केलेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3100 रुपये प्रति क्विंटलने धान्य खरेदीची जी आहे हमी दिलेली होती आणि या हमीची पूर्तता करण्यासाठीच मुख्यमंत्री कृषी उन्नत योजना सुरू करून या माध्यमातून शेतकऱ्यांना धान्याच्या किमतीत 3100 रुपये प्रति क्विंटल फरकाची जी रक्कम आहे ही दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सुमारे 24,75,000 शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये 13,320 कोटी रुपयांची जी मदत आहे ही थेटरित्या वितरित जी आहे केली जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे? तर नुकताच जो हा भारत मानव विकास निर्देशांक जाहीर झालेला आहे आणि या निर्देशांकामध्ये भारत जो आहे 134व्या क्रमांकावर आहे. तर मानव विकास निर्देशांक अर्थात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्या ब्रेकिंग द ग्रिडलॉक ध्रुवीकृत जगामध्ये सहकार्याची पुनर्कल्पना असा जो अहवाल आहे हा जाहीर केलेला आहे. या अहवालानुसार जागतिक मानव विकास निर्देशांकामध्ये भारताची एका स्थानाने सुधारणा झालेली आहे. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आरोग्य, ज्ञान आणि राहणीमान या मानवी विकासात 3 मूलभूत पैलूंमध्ये देशातील यशाचे जे आहे मोजमाप करते. 2022 जे आहे आता हा जो आहे 2023-24चा रिपोर्ट यामध्ये 2022चं जे अहवाल आहे सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये 193 देशांमध्ये 134व्या क्रमांकावर आहे भारत आणि 2021मध्ये जो आहे भारत 191 देशांमध्ये 135व्या क्रमांकावर होता. भारताचे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मूल्य 2022मध्ये 0.644 पर्यंत वाढलेलं आहे. तर 2021मध्ये ते जे प्रमाण आहे 0.633 इतके होते. या निर्देशांकामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आईसलंड, हाँगकाँग आणि डेन्मार्क हे जे देश आहेत हे आघाडीवर आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी निधी छब्बर. निधी छब्बर ज्या आहेत यांची नुकताच नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून जे आहे नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून निधी छब्बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील 1 वर्षाकरता त्या नीती आयोगाच्या सल्लागार असणार आहेत. आसाम, मेघालय, केडरच्या त्या 1994 तुकडीच्या IAS अधिकारी होत्या. नीती आयोगाच्या सल्लागार पदावर नियुक्त होण्याअगोदर त्या CBSE बोर्डाच्या अध्यक्षा होत्या. टायगर ट्रायम्फ 24 संयुक्त सैन्याभ्यास भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला आहे? पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अमेरिका. अमेरिका आणि भारत दरम्यान हा टायगर ट्रायम्फ 2024 जो आहे संयुक्त सैन्याभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. तर संयुक्त सैन्याभ्यास टायगर ट्रायम्फ 2024चे आयोजन 18 ते 31 मार्चपर्यंत पार पडणार आहे. पूर्व समुद्र किनाऱ्यावर हा अभ्यास पार पडणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात सहयोग, त्रिसेवा, मानवीय सहकार्य तसे या वाढीसाठी संयुक्त सैन्याभ्यास आयोजित करण्यात आलेला आहे. या टायगर ट्रायम्फ 2024चे पहिले संस्करण 2019मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. तसेच भारत आणि अमेरिकेदरम्यान वज्रप्रहार अभ्यास तर्कश, कोप इंडिया आणि मलाबार सैन्याभ्यास हा जो भारत, अमेरिका आणि जपान या 3 देशांमध्ये मिळून होत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदारांसाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नो युअर कॅन्डिडेट. नो युअर कॅन्डिडेट नावाचं ॲप्लिकेशन मतदारांसाठी निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे.
तर नो युअर कॅन्डिडेट ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मतदारांना आपल्या लोकसभा क्षेत्रातील जे उमेदवार असणार आहेत त्यांच्या संबंधित महत्त्वाची माहिती तसेच आपराधिक रेकॉर्ड याबद्दल माहिती घेता येणार आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पारदर्शकता आणि उमेदवारांबद्दल पूर्ण माहिती असावी या उद्देशाने हे ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे. उमेदवारांना आता 3 वेळा वर्तमानपत्रे आणि टेलिव्हिजनवरती आपले गुन्हेगारी रेकॉर्डचा खुलासा करणे आवश्यक असणार आहे. तर निवडणूक आयोगाने सुरू केलेलं आहे ॲप्लिकेशन. निवडणूक आयोग स्थापना झालेली आहे 25 जानेवारी 1950 आणि सध्या मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. पुढचा प्रश्न पाहूया. पूर्वोत्तर खेळ 2024चे 3रे संस्करण कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नागालँड. नागालँडमध्ये पूर्वोत्तर खेळ 2024चे 3रे संस्करण जे आहे नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे. तर नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांनी अधिकृतरित्या पूर्वोत्तर खेळांची सुरुवात केलेली आहे. पूर्वोत्तर खेळ 2024चे आयोजन 18 ते 23 मार्च 2024पर्यंत केलं गेलं आहे. या स्पर्धांमध्ये उत्तर पूर्वमधील सर्व राज्य भाग घेणार आहेत. पूर्वोत्तर राज्यातील एकता आणि एकजुटीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या खेळांचं आयोजन केलं जातं. पहिल्या पूर्वोत्तर खेळांचे आयोजन 2018मध्ये करण्यात आलं होतं. तर नागालँडमध्ये हे आयोजन करण्यात आलेलं आहे. नागालँड राजधानी आहे कोहिमा. नागालँडचे मुख्यमंत्री आहेत नेफ्यू रियो आणि राज्यपाल आहेत नागालँडचे सध्या एल गणेशन. पुढचा प्रश्न पाहूया. विनय कुमार यांना कोणत्या देशामध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्त केलं गेलं आहे? तर पहा, प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी रशिया. रशिया या देशामध्ये विनय कुमार यांना भारतीय राजदूत म्हणून नियुक्त नुकताच करण्यात आलेला आहे. तर भारताने रशियामध्ये आपले नवीन राजदूत म्हणून विनय कुमार यांना नियुक्त केलेलं आहे. अगोदर ते म्यानमारमध्ये भारताचे ॲम्बॅसेडर होते. या अगोदर रशियामध्ये भारताचे राजदूत होते पवन कुमार आणि यांच्या जागेवर आता विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विनय कुमार यांनी सन 2018 ते 20पर्यंत अफगाणिस्तानमध्ये भारतीय डिप्लोमॅट म्हणून काम पाहिलेलं आहे. भारतीय विदेश सेवा IFS सर्व्हिसेसचे 1992 तुकडीचे ते अधिकारी आहेत. तर रशियामध्ये यांना भारतीय राजदूत नियुक्त केलं गेलं आहे. रशियाची राजधानी आहे मॉस्को. चलन आहे रुबेल. राष्ट्रपती आहेत व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान आहेत रशियाचे मिखाईल मिशुस्टिन. पुढचा प्रश्न पाहूया. विश्व वायू गुणवत्ता रिपोर्ट 2023नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी कोणती ठरली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली. भारताची राजधानी दिल्ली या विश्व वायू गुणवत्ता रिपोर्ट 2023नुसार जगातील सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. तर विश्व वायू गुणवत्ता अहवाल 2023च्या एका नवीन रिपोर्टनुसार दिल्ली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी बनलेली आहे. हा अहवाल स्वित्झर्लंडमधील IQ एरिया संस्थेकडून जाहीर करण्यात आलेला आहे. 2018 पासून या अहवालानुसार दिल्ली गेल्या 4 वेळेपासून सर्वात प्रदूषित राजधानी ठरलेली आहे. तसेच या अहवालानुसार देशांच्या श्रेणीमध्ये बांगलादेश हा देश सर्वाधिक प्रदूषित देश ठरलेला आहे. तर पाकिस्तान हा 2ऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश आहे. तर भारत 134 देशांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा प्रदूषित देश ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाला नुकताच शक्ती प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे? तर पहा, शक्ती प्रेरणा पुरस्कार जो आहे हा नुकताच अमिता देशपांडे यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तर अमिता देशपांडे यांना शक्ती प्रेरणा पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे वितरण अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. तसेच स्वशक्ती पुरस्कार वैष्णवी चंदनवंदन यांना प्रदान करण्यात आलेला आहे. शारदा शक्ती संस्थेमार्फत हे जे पुरस्कार आहेत प्रदान केले जातात. पुढचा प्रश्न पाहूया. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन अर्थात ISMAचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दीपक बल्लानी. दीपक बल्लानी यांची ISMAच्या नवीन महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. तर इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने दीपक बल्लानी यांना नवीन महासंचालक नियुक्त केला आहे. त्यांना सार्वजनिक धोरण, सरकारी व्यवहार आणि संघटनात्मक व्यवस्थापनातील 25हून अधिक वर्षाचा अनुभव आहे. यापूर्वी ते ऑल इंडिया प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे महासंचालक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सरस्वती सन्मान 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर पहा, सरस्वती सन्मान 2023 नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी आहे प्रभा वर्मा यांना हा सरस्वती सन्मान 2023चा प्रदान करण्यात आलेला आहे. तर साहित्यकार आहेत प्रभा वर्मा आणि त्यांना त्यांच्या मल्याळम काव्यकृती रौद्र सात्विकमकरिता 2023चा प्रतिष्ठित सरस्वती सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे. बिर्ला फाउंडेशनकडून या सरस्वती सन्मानांचं वितरण केलं जातं. हा पुरस्कार दरवर्षी भारतीय संविधानातील 8व्या अनुसूचित समाविष्ट असणाऱ्या भाषांमधील प्रकाशित झालेल्या उत्कृष्ट साहित्य रचनांसाठी दिला जातो.
मागील 10 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रकाशित होणाऱ्या साहित्य रचनांचा यामध्ये समावेश केला जातो। या पुरस्कारामध्ये 15 लाख रुपये धनराशी प्रदान केली जाते। सन 1991 पासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे। पहिला सरस्वती सन्मान जो आहे साहित्यकार हरिवंशराय बच्चन यांना त्यांच्या आत्मकथेकरिता देण्यात आला होता। तर मागच्या वर्षीचा 2022चा पुरस्कार जो आहे शिवशंकर यांना त्यांच्या सूर्यवंशम या रचनेसाठी देण्यात आला होता। पुढचा प्रश्न पाहूया। तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीचे उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार कोणाला देण्यात आला आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, CP राधाकृष्णन। CP राधाकृष्णन यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीचे उपराज्यपाल या पदांचा अतिरिक्त पदभार हा देण्यात आलेला आहे CP राधाकृष्णन यांना। तमिळसाई सौंदरराजन या तेलंगणाच्या राज्यपाल आणि पुडुचेरीच्या उपराज्यपाल होत्या, तर त्यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे या रिक्त पदांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी झारखंडचे सध्याचे जे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन यांना तेलंगणाचे राज्यपाल आणि पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार सोपवलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। नुकताच केंद्र सरकारने कोणाला मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केले आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शेफाली शरण। शेफाली शरण यांना केंद्र सरकारने भारत सरकारचे अधिकृत मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेलं आहे शेफाली शरण यांना। तर IAS भारतीय सूचना सेवाच्या वरिष्ठ अधिकारी आहेत शेफाली बी शरण आणि यांना केंद्र सरकारने मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्त केलेलं आहे। सूचना प्रसारण मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आलेली आहे। 1990 तुकडीच्या त्या IAS अधिकारी आहेत। शेफाली शरण या पत्रसूचना मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो जे आहे PIB याच्या प्रधान महानिदेशक म्हणून पदभार सांभाळतील। PIBचे सध्याचे महानिदेशक आहेत मनीष देसाई आणि हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या जागेवर आता शेफाली बी शरण यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। भारतातील कोणत्या ठिकाणी पहिल्यांदाच फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, श्रीनगर। जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर या ठिकाणी या फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन आहे भारतामध्ये पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच फॉर्म्युला 4 रेसिंग इव्हेंटचे आयोजन करण्यात आलेलं आहे। फॉर्म्युला 1च्या तुलनेमध्ये फॉर्म्युला 3 आणि 4 ह्या ज्या स्पर्धा आहेत कमी स्पीडमध्ये होणाऱ्या रेसिंग आहेत। पुढचा प्रश्न पाहूया। स्टार्टअप महाकुंभाची सुरुवात कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, नवी दिल्ली। नवी दिल्ली या ठिकाणी या स्टार्टअप महाकुंभाची सुरुवात जी आहे करण्यात आलेली आहे। तर स्टार्टअप महाकुंभ जे आहे 18 मार्च 2024 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। देशातील स्टार्टअप्स इकोसिस्टीमला प्रदर्शित करणारे हे सर्वात मोठे आयोजन आहे। नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये 20 मार्च 2024पर्यंत हे जे स्टार्टअप महाकुंभ आहे हे सुरू राहणार आहे। युनायटेड नेशन्सकडून जाहीर करण्यात आलेल्या हवामान बदल अहवालामध्ये कोणते वर्ष हे सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 2023। या अहवालानुसार 2023 हे जे वर्ष आहे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे। तर युनायटेड नेशनने हा अहवाल जाहीर केलेला आहे, हवामानासंबंधित अहवाल सादर केलेला आहे आणि या अहवालानुसार 2023 हे वर्ष आत्तापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष ठरलेलं आहे। हा अहवाल जो आहे वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत तयार करण्यात आलेला आहे। युरोपियन युनियनच्या कॉपर्निकस सर्व्हिसनुसार मार्च 2023 ते फेब्रुवारी 2024पर्यंत तापमानामध्ये जवळजवळ 1.5 डिग्री इतकी वाढ झालेली आहे। तर जागतिक हवामान विज्ञान संघटनेने हा अहवाल तयार केलेला आहे। WMOने स्थापना झालेली आहे 23 मार्च 1950। मुख्यालय आहे जिनेव्हा, स्वित्झर्लंडमध्ये। अध्यक्ष आहेत WMOचे अब्दुल्ला अल मॅडोस आणि महासचिव आहेत WMOचे सेलेस्ट सिलो। तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेने अहवाल सादर केलेला आहे। संयुक्त राष्ट्र संघटना स्थापना झालेली आहे 24 ऑक्टोबर 1945। मुख्यालय आहे न्यूयॉर्क, अमेरिकेमध्ये आणि महासचिव आहेत संयुक्त राष्ट्र संघटनेचे अँटोनियो गुटेरबर्ग। पुढचा प्रश्न पाहूया। पश्चिम बंगाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, संजय मुखर्जी यांची पश्चिम बंगाल राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर 1989 तुकडीचे IPS अधिकारी आहेत संजय मुखर्जी आणि पश्चिम बंगालचे आता नवीन पोलीस महानिदेशक असणार आहेत। निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे DGP राजीव कुमार तसेच इतर 6 राज्यांच्या गृहसचिवांना पदावरून हटवलं होतं। 2017मध्ये संजय मुखर्जी यांना क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन अर्थात CID प्रमुख या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं आणि आता ते पश्चिम बंगाल राज्याचे नवीन पोलीस महानिदेशक बनलेले आहेत। तर पश्चिम बंगालशी रिलेटेड प्रश्न आहे। पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता। मुख्यमंत्री आहेत पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी। राज्यपाल आहेत पश्चिम बंगालचे CV आनंद बोस। पुढचा प्रश्न पाहूया। निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये मिशन 444 अभियान सुरू केलं आहे?
तर पहा, हे अभियान सुरू केलेलं आहे मिशन 444 निवडणूक आयोगाने हे सुरू केलेलं आहे. ऑप्शन क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हे मिशन 444 अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. निवडणूक आयोगामार्फत हिमाचल प्रदेशमध्ये आगामी निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या उद्देशाने हे मिशन 444 अभियान सुरू केलं गेलं आहे. हिमाचल प्रदेशमधील 444 मतदान केंद्र आहेत आणि या केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान कसे होईल यासाठी या अभियानांतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेशमध्ये सरासरी 72.42% इतके मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये लाहौल आणि स्पिती येथे 15,256 फूट उंचीवर स्थित असणारे ताशेगांग हे देशातील सर्वात उंच मतदान केंद्र आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या आयुर्वेदिक कॅफेचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दिल्ली. दिल्ली या ठिकाणी देशातील जे आहे पहिला आयुर्वेदिक कॅफे जे आहे याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर दिल्ली येथील शालिमार बागेमध्ये महर्षी आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये सोमाद आयुर्वेदिक किचन या नावाने देशातील पहिले आयुर्वेदिक कॅफे सुरू करण्यात आलेला आहे. नवीन संकल्पना आहे. आयुर्वेदावर आधारित आहाराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या अभिनव उपक्रमाची सुरुवात जी आहे करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय महिला आयोगाने मानवी तस्करी रोखण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे? तर पहा, राष्ट्रीय महिला आयोग जे आहे या आयोगाने मानवी तस्करी रोखण्यासाठी जे आहे भारतीय रेल्वेसोबत हा करार केलेला आहे. तर राष्ट्रीय महिला आयोग आणि रेल्वे सुरक्षा बळ यांच्यामध्ये मानवी तस्करी रोखण्यासंबंधित एक सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. मानवी तस्करीच्या 70% घटना या महिला आणि मुलींशी संबंधित आहे आणि या कराराचा मुख्य उद्देश जो आहे महिलांना सुरक्षित प्रवासाचा अनुभव देणे असा आहे. रेल्वे पोलीस याबाबतीत सतर्क राहणार आहेत की रेल्वे नेटवर्कचा वापर महिलांच्या तस्करीसाठी तसेच महिलांवरील जे अत्याचार आहेत या अत्याचाराच्या घटनेसाठी होणार नाही हे भारतीय रेल्वेकडून सुनिश्चित हे केलं जाणार आहे. तर राष्ट्रीय महिला आयोगाशी संबंधित प्रश्न आहे. राष्ट्रीय महिला आयोग स्थापना झालेली आहे 31 जानेवारी 1992. सध्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत रेखा शर्मा आणि राष्ट्रीय महिला आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया. PM श्री स्कूल योजना लागू करण्यासाठी कोणत्या राज्याने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पहा, PM श्री स्कूल योजना जी आहे ही योजना लागू करण्यासाठी तामिळनाडू या राज्य सरकारने जे आहे केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयासोबत करार हा केलेला आहे. तर तामिळनाडू राज्य सरकार PM श्री स्कूल योजना राबवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केलेला आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या उद्दिष्टांशी जुळवून घेणे हा आहे. तर तामिळनाडूमध्ये आता हे PM श्री स्कूल योजना राबवली जाणार आहे. तामिळनाडू राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत MK स्टॅलिन आणि राज्यपाल आहेत RN रवी. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच इथेनॉल 100 इंधन उपक्रम कोणी सुरू केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हरदीप सिंग पुरी. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी आणि यांनी हा इथेनॉल 100 इंधन उपक्रम जो आहे सुरू केलेला आहे. तर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे इथेनॉल 100 या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याच्या व्यापक धोरणाचा एक भाग आहे आणि या उपक्रमाचा उद्देश ऑटोमोटिव्ह इंधन उत्सर्जन कमी करणे आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली आणि तामिळनाडू या 5 राज्यांमधील निवडक 183 रिटेल पेट्रोल आउटलेटवर इथेनॉल 100ची उपलब्धता जी आहे करण्यात आलेली आहे. 131 समर्पित इथेनॉल संयंत्रांसह तेल विपणन कंपन्यांनी देखील त्यांच्यासोबत दीर्घकालीन करार जे आहेत करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या देशाने ड्रॅगन फायर या लेझर अस्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ब्रिटन. ब्रिटन या देशाने जे आहे ड्रॅगन फायर हे जे लेझर अस्त्र आहे याची यशस्वी चाचणी ही केलेली आहे. तर ड्रॅगन फायर हे जे लेझर अस्त्र आहे शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रे रोखण्यास सक्षम आहे. ब्रिटनने या लेझर डायरेक्टेड जो एनर्जी वेपन आहे LDEW या अस्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. ड्रॅगन फायर 1 किलोमीटर अंतरावरून नाण्याइतके लहान लक्ष गाठण्यास देखील सक्षम आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, डॉक्टर सौम्या स्वामीनाथन ज्या आहेत यांना हा वैद्यकीय क्षेत्रामधील योगदानाबद्दल 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार जो आहे प्रदान करण्यात
आलेला आहे. तर सौम्या स्वामीनाथन यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेलं आहे. या पुरस्कारासाठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची निवड केली आहे. राष्ट्रीय एकात्मकता, संविधानिक मूल्यांचे जतन आणि सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी हा पुरस्कार दिला जातो. 5 लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, राजीव कुमार मित्तल जे आहेत यांची जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून नुकताच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राजीव कुमार मित्तल जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा मिशन अभियानाचे महासंचालक असणार आहेत. 1998 तुकडीचे महाराष्ट्र केडरचे ते IAS अधिकारी आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सर रिचर्ड हेडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर पहा, न्यूझीलंडशी संबंधित हा प्रश्न आहे. सर रिचर्ड हेडली पदक जे आहे हे न्यूझीलंडमधील क्रिकेट खेळाडूंना दिलं जातं आणि हा जो सर रिचर्ड हेडली पदक जे आहे सचिन रवींद्र याला देण्यात आलेला आहे आणि हा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे न्यूझीलंड संघाचा. तर सचिन रवींद्र हा सर रिचर्ड हेडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. वयाच्या 24व्या वर्षी त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. सचिन रवींद्रला 2023 वर्षाकरता इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर म्हणून देखील निवडण्यात आलं होतं. तसेच 2023मध्ये न्यूझीलंड संघातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचाही पुरस्कार त्याला मिळालेला आहे. न्यूझीलंडने 2011मध्ये न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू सर रिचर्ड हेडली यांच्या स्मरणार्थ जे आहे रिचर्ड हेडली पदक देण्यास सुरुवात केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिली LNG संचालित बस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर पहा, भारतातील पहिली LNG संचलित बस जी आहे ही ऑप्शन क्रमांक A, महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकताच सुरू करण्यात आलेली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भारतातील पहिल्या लिक्विफाईड नॅचरल गॅस अर्थात LNGवर चालणाऱ्या बसचे अनावरण किंवा उद्घाटन जे आहे करण्यात आलेलं आहे. या बसेस महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाकडून चालवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषणा केल्यानुसार त्यांची डिझेल वाहने टप्प्याटप्प्याने LNG पर्यायी इंधन वाहनांमध्ये बदलली जाणार आहेत. यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होऊन इंधनाचा खर्च देखील कमी होणार आहे. MSRTCने LNGमध्ये रूपांतर करण्यासाठी MS किंग्स यांच्यासोबत सामंजस्य करार जो आहे केलेला आहे. MSRTC मार्फत राज्यातील 90 डेपोंवर ही वितरण सुविधा जी आहे LNGची ही वितरण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. लोकशाहीसाठीचे 3रे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरिया या देशामध्ये लोकशाहीसाठीचे 3रे आंतरराष्ट्रीय शिखर संमेलन जे आहे आयोजित करण्यात आलं होतं. तर दक्षिण कोरियाची राजधानी सिओल या ठिकाणी लोकशाहीचे 3रे शिखर संमेलन आयोजित केलं गेलं होतं. या संमेलनाचे आयोजन 18 ते 20 मार्चपर्यंत करण्यात आले आहे. लोकशाहीसाठीचे पहिले शिखर संमेलन अमेरिकेमध्ये 2021मध्ये आयोजित करण्यात आलं होतं. 2024च्या लोकशाही दिवसाची थीम आहे भविष्यातील पिढ्यांसाठी लोकशाही. या संमेलनामध्ये चुकीच्या स्रोतांमुळे, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल स्रोतांमुळे लोकशाहीला निर्माण होणाऱ्या धोक्यांवर लक्ष केंद्रित केलं गेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. IPLमधील चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, ऋतुराज गायकवाड. IPLमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कर्णधार म्हणून ऋतुराज गायकवाड याची निवड करण्यात आलेली आहे. तर ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघाचा 4था कर्णधार ठरलेला आहे. त्याच्या अगोदर महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे कर्णधारपद भूषवलेलं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने सन 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023मध्ये IPL विजेतेपद जिंकलेलं आहे. IPL स्पर्धेची सुरुवात जी आहे सन 2008 पासून करण्यात आली आहे. यावर्षीच्या स्पर्धा 22 मार्चपासून सुरू होणार आहेत. IPL स्पर्धांचे सर्वाधिक किताब मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाने जिंकले आहेत. दोन्ही संघांनी 5 वेळा IPLचे जे किताब आहे जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भाषानेट पोर्टल कोणाकडून सुरू करण्यात आला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C, NIEI यांच्याकडून भाषानेट हे पोर्टल नुकताच सुरू करण्यात आलेलं आहे. तर NIEI याचा फुल फॉर्म आहे नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया आणि यांच्यातर्फे डिजिटल समावेशनला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि भाषांमधील विविधतेला प्रोत्साहित करण्यासाठी नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडियाने भाषानेट जे पोर्टल आहे सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने मिनीरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त केला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B, ग्रीन इंडिया. ही जी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे या कंपनीला नुकताच मिनीरत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर ग्रीन इंडियाने मिनीरत्न इंडिया श्रेणी 1चा दर्जा प्राप्त केला आहे. विद्युत महामंत्रालयाने ही मान्यता प्रदान केलेली आहे.
मिनीरत्न कंपनीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी कंपनीने मागील 3 वर्षांमध्ये सलग नफा कमवणे गरजेचे असते. तसेच 3 वर्षांमध्ये एका वर्षी 30 करोड रुपयांपेक्षा जास्त नफा कमवणे गरजेचे असते. ग्रिड कंट्रोल ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या विद्युत मंत्रालयाचा एक प्रभाग आहे. या ग्रिड कंट्रोल ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे 2009मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक आहेत SR नरसिम्हन. पुढचा प्रश्न पाहूया. लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आयर्लंड. आयर्लंड या देशाचे हे पंतप्रधान होते लिओ वराडकर आणि यांनी आपल्या पदाचा नुकताच राजीनामा दिलेला आहे. तर आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. ते भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत. लिओ वराडकर यांच्या वडिलांचा मुंबईशी संबंध आहे, तर आई या आयर्लंडमधील आहेत. आयर्लंडमधील सर्वात तरुण पंतप्रधान होते, तसेच ते एक समलैंगिक पंतप्रधान होते. तर आयर्लंडची राजधानी आहे डब्लिन, चलन आहे युरो आणि आता हे पंतप्रधान लिओ वराडकर यांनी नुकताच राजीनामा दिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुनावाला फिनकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए अरविंद कपिल यांची पुनावाला फिनकॉर्प ही जी फायनान्स सेक्टरमधील कंपनी आहे, या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे. तर पुनावाला फिनकॉर्प अग्रगण्य नॉन बँकिंग वित्तीय कंपनी आहे आणि अरविंद कपिल यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली आहे. या अगोदरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी होते अभय भुतडा आणि यांच्या जागेवर आता अरविंद कपिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कोटक महिंद्रा बँकेने वन कोटक समूहाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जयदीप हंसराज हे जे आहेत यांची कोटक महिंद्रा बँकेने वन कोटक समूहाचे जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कोटक महिंद्रा बँकेने कोटक सिक्युरिटीजचे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जयदीप हंसराज यांची वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. 1 एप्रिल 2024 पासून ते पदावर पदभार सांभाळतील. कोटक महिंद्रा बँक लिमिटेड ही एक बँकिंग आणि वित्तीय सेवा पुरवणारी कंपनी आहे. याची स्थापना सन 1985मध्ये करण्यात आली आहे आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्य सरकारने 1 मेपासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केलं आहे? प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य सरकारने 1 मेपासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक केलेले आहे. तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता 1 मेपासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जन्मदाखला, शाळेचा दाखला, मालमत्तेची कागदपत्रे, आधार कार्ड अशा कागदपत्रांवर आईचे नाव लावणे आता बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयामध्ये अनाथ मुलांना वगळण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या राज्यातील पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र 2.0 हे ॲप्लिकेशन सुरू केलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्यामधील पोलिसांनी हे डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र 2.0 जे ॲप्लिकेशन आहे हे सुरू केलेलं आहे. तर उत्तर प्रदेश पोलिसांनी अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 सुरू केला आहे. याची रचना गुन्हेगारी प्रतिबंध आणि तपासात मदत करण्यासाठी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे DGP आहेत प्रशांत कुमार आणि ADG कायदा आणि सुव्यवस्था अमिताभ यश यांनी DGP मुख्यालयामध्ये हे ॲप्लिकेशन सुरू केलेलं आहे. त्रिनेत्र डेटाबेसमध्ये 9.32 लाखाहून अधिक गुन्हेगारांची नोंद ही केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मौसमी चक्रवर्ती या ज्या आहेत यांची ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मौसमी चक्रवर्ती ऑल इंडिया रेडिओच्या महासंचालकपदी नुकताच नियुक्ती करण्यात आली आहे. त्या 1991 तुकडीच्या भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत. या अगोदरच्या ऑल इंडिया रेडिओ महासंचालक होत्या वसुधा गुप्ता आणि आता यांच्या जागेवर मौसमी चक्रवर्ती यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच पर्यटन राजधानी घोषित करण्यात आलेले पोखरा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नेपाळ. नेपाळ या देशामध्ये हे शहर आहे पोखरा आणि या पोखरा शहराला आता नेपाळची पर्यटन राजधानी घोषित करण्यात आलेलं आहे. तर नेपाळ या देशाने पोखराला देशाची पर्यटन राजधानी घोषित केली आहे. पर्यटन उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने नेपाळ सरकारने अधिकृतपणे गंडकी प्रांतातील पोखरा या शहराला पर्यटन राजधानी घोषित केली आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि साहसी पर्यटन यासाठी ओळखले जाणारे पोखरा हे नेपाळमधील पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जाते. तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल आणि राष्ट्रपती आहेत नेपाळचे रामचंद्र पौंडेल. पुढचा प्रश्न पाहूया. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 126.
126व्या क्रमांकावर आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024मध्ये भारताचा क्रमांक 126वा आहे. तर वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स जो आहे 2024 जाहीर करण्यात आलेला आहे. या अहवालामध्ये 143 देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फिनलंड हा देश सर्वात आनंदी देश ठरला आहे. तर भारत या क्रमवारीमध्ये 126व्या क्रमांकावर आहे. फिनलंड हा सलग 7व्या वर्षी सर्वात आनंदी देश ठरलेला आहे. भारताच्या शेजारील देश पाकिस्तान या यादीमध्ये 108व्या क्रमांकावर, तर श्रीलंका 128व्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका 23व्या क्रमांकावर आहे. आघाडीच्या पहिल्या 5 देशांमध्ये अनुक्रमे फिनलंड, डेन्मार्क, आइसलंड, स्वीडन आणि इस्रायल यांचा क्रमांक लागतो.